एक दरूर जिल्हा बेळगाव या ठिकाणी यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलेले आहेत. ते अण्णासाहेब नाईक बाहेर गेल्यामुळे त्यांचे बंधू इथं आहेत आणि ह्या निप्पाणी गावातले एक विश्वनाथ भडके BSc ॲग्री झालेले व्यक्ती आहेत. तर यांनी हा 1.5 महिन्याचा ऊस आणलेला आहे. जवळजवळ ह्याची उंची मला वाटतं एक 6-7 फूट तरी आहे. याची हाईट 7 फूट आहे. हात वर करा घ्या. एक 7 फूट आहे. हा एक अद्भुत रिझल्ट आहे ऊसामधला. आम्ही सांगतो 20-21 दिवसामध्ये जो कोंब उगवतो तो 3-4 दिवशीच दिसायला लागतो. यांना व्यवस्थित मराठी कळत नाही, कानडी बोलतात, पण यांना कळतं. बेळगावला शिकायला असल्यामुळे यांना माहिती आहे. ठीक आहे ना. एक ऊसाची मूळ कोंब फुटून बाहेर यायला किती वेळ लागतो? 20-21 दिवस लागतात. हे यांच्या 4-5व्या दिवशीच आलेले आणि येऊन एवढी वाढ म्हणजे जवळजवळ 7 फूट हाईट याची आलेली आहे. तर आता यांनी तुम्हाला कानडीमध्ये सांगितलं ते कसे डोस दिले ते सांगा. 4-5 वेळी नाही, सुरुवातीला त्यांनी लावताना 2 लिटर ग्रो पाण्यामध्ये सोडून दिलं, बीजोपचार केला, नंतर 2-3 स्प्रे स्प्रे घेतले. आता आणि परत पाण्यामध्ये आळवणी केली. पाणीमध्ये आळवणी केली. जीवामृत कुठलं दिलेलं नाही, काय नाही, स्प्रे केले. पहिल्यांदा सोडले आणि आता दिले आणि बाकीचे कुठले अजून रासायनिक खतं वापरलं नाही. ಇದು ಎಂದು ತುಂಬ್ತೀರಿ ನೀವು ಖತ ಏನು ತುಂಬ್ತೀರಿ? ಇಲ್ಲ ಎಷ್ಟು ದಿವಸಲೆ ಹಚ್ಚಿದ ನಂತರ 2 ತಿಂಗಳು 2 ತಿಂಗಳೇ 3 ತಿಂಗಳೇ खत हाकतिरले? हां, 3 महिन्याचा अजून ते खत टाकायचा जो कार्यक्रम आहे तो अजून झालेला नाही आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जीवामृत टाकून याच्यावरच हा ऊस आणणार आहे. तर ही जी क्वालिटी 1 नंबर आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत निप्पाणी, अजून कुठं बेळगाव, चिक्कोडी, रायबाग, त्यानंतर घटप्रभा या ठिकाणी ऊस पाहिला. असा क्वालिटीचा ऊस कुठं आलेला नाही. असा नाही सर. म्हणजे 45 दिवसामध्ये एवढी 7 फूट ऊस आणि हिरवागार, अगदी तंदुरुस्त, कुठंही आजार नाही, काय नाही. पानावर बोट ठेवा. 3 बोटा बसेल एवढं पान आत्ताच झालेलं आहे. घ्या थोडा जवळून. तर टोटल हे जे ऊस आहे तुम्हाला बरं वाटतं? ह्या प्रॉडक्टवर तुमचा भरोसा आहे आणि ह्यांनाही आपण सांगितलेलं आहे सुरुवात कशी करायची, शेवट कशी करायची, जीवामृत कसं वापरायचं. ठीक आहे ना. त्या पद्धतीने वापरला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने पट्टा पद्धत आणि ड्रिपने वापरला पाहिजे. तरच त्यांची जमीन टिकून राहते, मातीचा कस टिकून राहतो. यांनाही सांगितलं आहे गरज नसेल तर 1 वीत माती काढून बघा आणि जर ओल असेल तर पाणी नका देऊ. जोपर्यंत पूर्ण माती कडक होत नाही, ड्राय होत नाही, तोपर्यंत द्यायचं नाही पाणी. ठीक आहे ना. आवश्यकतेनुसार द्या. 30% पाण्याची बचत होते. 20% हे क्रॉप लवकर येतं इतरांच्यापेक्षा. आता तुम्ही इथं आजूबाजूला जे ऊस 2 महिन्याचं पेर लावलेलं आहे समोर, ठीक आहे ना, ते ह्याच्यापेक्षाही निम्मच आहे. म्हणजे तुमच्या आधी 15 दिवस ते लावलेले, ते ह्याच्यापेक्षा निम्म्यालाच आहे. बरोबर आहे ना. तर ही ऊसाची क्वालिटी चांगली आहे. तुमच्या बंधूने पण फोन करून सांगितलं की तुम्ही अवश्य या. ठीक आहे. याच पद्धतीने आपण थोडंसं पुढे चला. केळीमध्ये घ्या फिरवा तसंच. ಎಷ್ಟು ದಿವಸ ಆಯ್ತು ರೀ? तर या ठिकाणी अण्णासाहेब नाईक यांच्या प्लॉटवर, दुसऱ्या केळीच्या प्लॉटवर आपण इथं आलेलो आहे. तर जवळजवळ 6 इंच उंचीचे फक्त छोटेसे रोप त्यांनी आणले होते. पॉवर ग्रोच्या सहाय्याने हे प्रॉडक्ट वापरून ही केळी लावलेली आहेत. तर आता 2 महिन्यामध्ये ह्यांच्या मते अतिशय चांगलं वाढ आहे. एवढी वाढ त्यांना इतर ठिकाणी मिळत नाही. ह्याच्या पलीकडे एक प्लॉट आहे, तो थोडीशी रोपं मोठी होती 1.5 फुटाची, पण ही रोपं अतिशय छोटी होती. तरी ही चांगली क्वालिटी आली. मेण त्याची साईज मला वाटतं 8 ते 10 पान आहेत. 8 ते 10 पान आहेत. बरोबर आहे ना. तर तुमच्या मते काय वाटतं? तुम्ही ॲग्रिकल्चरची माणसं आहे, सांगा. सगळे एक लेवल आहे सर. लेवल एकसारखी आहे. क्वालिटी चांगली आहे. नवीन येणारा पानाची गेज चांगला आहे. रंग चांगला आहे. डिसीज काय नाही. डिसीज वगैरे सध्या काहीच नाही. ಮತ್ತೆ ಯಾವ್ದು ಔಷಧ ಉಪಯೋಗಿಸಿರಾ? ಸುರುಳಿ ಒಳಗೆ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಹಾಕಿಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ಸುರುಳಿ ಒಳಗೆ ಹಾಕುವ ಔಷಧ ಹಾಕಿರಿ? हां, ಅದನ್ನ ಹಾಕಿರಿ. त्यांनी म्हणजे त्याच्या सुरुवाती कोंबमध्ये एक त्यांचं ऑर्गॅनिकचं एक औषध सोडलेले, प्लस हे प्रॉडक्ट आपचे वापरलेले. अतिशय छान रिझल्ट आहे. एकसारखी बाग आहे आणि आतमध्ये आंतरपीक काय घेतलंय? आंतरपीक वगैरे काही घेतलेलं नाही.
तर एकंदरीत केळीचं तुम्हाला समाधानी आहे, प्रॉडक्ट छान आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद.